जपानच्या टोकियो मधल्या पावसाची एक रात्र. दोन अशा व्यक्ती ज्या हजारो मैलांनी दूर राहतात एकमेकांपासून. एक आहे बार्सेलोना तर एक आहे टोकियोचा. अशा दोन व्यक्ती एकत्र आल्या आणि थोडीफार त्यांच्यामध्ये चर्चा झाली एकमेकांच्या लिखाणाबद्दल. पुन्हा त्या व्यक्ती भेटल्या 1 वर्षानंतर टोकियोच्या एका पार्कमध्ये. यावेळी मात्र त्या दोघांमध्ये थोडी गंभीर चर्चा की आयुष्याचा अर्थ काय आहे, आपण इथे जगतो ते फक्त केवळ एक नोकरी किंवा एक व्यवसाय या एका साच्यामध्ये काम करण्यासाठी जगतोय की अजून काही त्याचा अर्थ आहे, आपल्या जगण्याचा हेतू काय आहे. असं का होतं की बऱ्याच जणांना अगदी लहान वयात कळतं की ही माझी आवड आहे आणि मला हे करायचंय, आणि काही लोक अगदी शेवटपर्यंत चाचपडत राहतात की मला करायचंय काय किंवा मला आवडतं काय हेच त्यांना कळत नाही. फक्त दीर्घायुषी जगणं महत्वाचं आहे का आपलं आरोग्य चांगलं ठेवून आनंदात आणि उत्साहात जगणं महत्वाचं आहे, असे काही प्रश्नांची त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि एक शब्द समोर आला, तो म्हणजे इकिगाय. इकिगाय हा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की सतत व्यस्त राहण्यातून मिळणारा आनंद. दिवसभर काम करताय, कष्ट करताय, वेळ कसा जातोय कळत नाहीये, पण त्यातून जर आनंद मिळत असेल तर त्या गोष्टीतून मिळणारं समाधान हे खूप जास्त आहे आणि ते आपल्याला निरोगी पण ठेवतं, असा त्याचा अर्थ आहे. एक अशी गोष्ट जी सकाळी उठायला तुम्हाला प्रेरणा देते. कुठल्याही अलार्म शिवाय कोणी न उठवता तुमच्या मनातून जर ते आलं की येस मला आज उठायचंय आणि हे काम करायचंय, आणि तुम्ही अगदी तुमच्या बेडमधून अगदी उडी मारून बाहेर उठताय अगदी फ्रेश असे एकदम, की आता कधी करू इतका उत्साह तुमच्यामध्ये जेव्हा असेल तेव्हा ती गोष्ट म्हणजे तुमचा इकिगाय. म्हणजेच तुम्हाला एक अशी गोष्ट की जी तुम्हाला मनापासून आवडते, करावीशी वाटते, ज्यासाठी तुम्हाला एक प्रेरणा मिळते. तर ह्याच विषयावर ह्या दोन व्यक्तींनी ते पुस्तक लिहिलं ज्याचं नावच इकिगाय असं आहे. ह्या दोघांचं नाव आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस. आय होप मी त्यांची नावं करेक्टली प्रोनाऊन्स करते. ह्या दोघांनी हे पुस्तक काढलं आणि करोडो लोकांचं आयुष्य बदललं. जपानच्या ह्या दक्षिणेला असणाऱ्या ओकिनावा बेटावर जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत दीर्घायुषी लोक जास्त राहतात. ह्या लोकांचं तिथलं त्यांची जीवनशैली की कसे ते एकमेकांशी जोडून तिथे राहतात, त्याचं आपण म्हणतो टीम वर्क, कसं मैत्रीपूर्ण वातावरण तिथं आहे, त्यांचा आहार काय आहे, त्यांची सगळी जीवनशैली जीवन पद्धती काय आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास या दोघांनी केला. आणि निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य त्यासोबतच शेवटपर्यंत निरोगी राहणं पण खूप महत्वाचं आहे, त्यासाठी लागणारी सगळी सूत्र ह्या दोघांनी ह्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितली. फक्त दीर्घायुष्य नाही तर तो हा जो जीवनाचा प्रवास आहे हा हृदयापासून झाला पाहिजे. नुसता एक एक आलेला दिवस ढकलायचा नाहीये, तर हा दिवस प्रत्येक दिवस एक एक सोहळा म्हणून साजरा केला पाहिजे. असं ह्या सगळ्या ह्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलं की ही लोक तशीच जगतात आणि त्यांचा सगळा हा जो जीवन प्रवास आहे, त्यांची जी रोजची पद्धती आहे, हे सगळं या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आलं. या 9 भागांमध्ये या पुस्तकाचं विभाजन केलेलं आहे आणि ह्याच्यातला जो 5वा भाग म्हणू शकतो किंवा धडा म्हणू शकतो, त्यामध्ये ह्या पूर्ण जगातली जी दीर्घायुषी लोक आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. असे काही लोक आहेत ज्यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या की जी दीर्घायुषी आहेत जगामध्ये, त्या सर्वांची ह्यामध्ये नावं, त्यांच्या थोडक्यात त्यांची माहिती ह्या धड्यामध्ये दिली आहे. तर मी सुरुवात त्याच्यापासूनच करेन, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या तेव्हा त्यांनी सांगितलेले अनुभव, तर त्यांना एक असा कुठला कॉमन फॅक्टर आहे जो त्या सगळ्यांना एक जोडतो. तर जसं की 110 वर्षापेक्षा जास्त जगलेल्या लोकांच्या मुलाखती ह्या 5व्या धड्यामध्ये त्यांनी द्यायचा, समोर आणायचा प्रयत्न केलाय. तर त्यामध्ये एक जो व्यक्ती आहे मिसाओ ओकावा, ज्यांचं वय वर्ष 117. 110 वयापर्यंत ही व्यक्ती कुठल्याही मदतीशिवाय, कोणाच्याही मदतीशिवाय एकटी जीवन जगत होती. त्यानंतर जिएना कॅल्मेट, ज्या 122 वर्षाच्या आहेत, ही व्यक्ती वयाच्या 100 वर्षापर्यंत सायकल चालवत होती. त्यानंतर 110 वर्षापर्यंत एकट्याने आयुष्य जगलं, कुणाच्याही मदतीशिवाय. त्यानंतर वॉल्टर ब्रुनिंग, हे जे अमेरिकेतले गृहस्थ आहेत, त्यांचं वय वर्ष 114. ह्या व्यक्तीने सुद्धा 3 शतकं पाहिली. 1896 मध्ये यांचा जन्म झाला आणि 2011 मध्ये त्यांचं निधन झालं. तर अमेरिकेतली सेकंड ओल्डेस्ट म्हणजे
2 नंबरची व्यक्ती जी सगळ्यात जास्त वय होतं त्यांचं, ती ही व्यक्ती होती. 83 वयापर्यंत त्यांनी काम केलं. त्यामध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. 2 वेळा अगदी साधं हलकं जेवण करणं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांनी एका कुठल्यातरी प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये, की मरणाची भीती नाहीये. बऱ्याच लोकांना मरणाची भीती असते, पण मला ती नाहीये. आणि कारण जन्माला येणारा माणूस हे जाणारच आहे. हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो, तेव्हा मरणाची भीती राहत नाही. आता ह्या लोकांच्या ही जी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांच्या सगळ्यांमध्ये काही कॉमन गोष्टी इथं सांगितल्यात. जसं की निवृत्ती हा प्रकार त्यांच्यामध्ये नाही. रिटायरमेंट लाईफ. आज रिटायर झालोय जॉबवरून, घरी आलोय कामावरून आणि आता इथून हलायचंच नाही जागेवरून. काही करायची नाही, हालचाल करायची नाही. आपण आहोत तिथं स्वस्थ राहायचं. हा प्रकार त्यांच्यामध्ये नव्हता. जोपर्यंत शरीर साथ देत आहे, जोपर्यंत आपल्याकडे श्वास आहे, तोपर्यंत काहीतरी काहीतरी काम छोटंसं का असेना ते करायचं आणि त्याच्यामध्ये सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह राहायचं, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं. नियमित व्यायाम करायचा. फार मोठ्या प्रमाणात नाही, हलका व्यायाम पण रोज करायचा. 80% जेवण जेवायचं. अगदी पोट गच्च भरेपर्यंत जेवायचं नाही. त्यानंतर लोकांच्या समूहात राहायचं. लोकांमध्ये बसायचं, मिसळायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या. जितके सण एकमेकांसोबत साजरे करता येतील तितकं करायचं. रोज एक तरी गोष्ट नवीन शिकायची, अगदी लहान गोष्ट असली तरी सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं, काळजी, स्ट्रेस ह्यापासून लांब राहायचं. ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत, आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, त्या गोष्टींबद्दल काळजी, चिंता करायची नाही. जे आपण बदलू शकतो ते त्याबाबत आपण कृती करायची. पण घरातल्या काही लोकांचे जेव्हा स्वभाव आपल्याला आवडत नसतील, काही लोक कितीही सांगितलं तरी ऐकत नसतील, तर त्यावेळी उगाच खटाटोप करून जबरदस्ती करून त्या लोकांना बदलण्याचा प्रयत्न करायचा. पण ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. जर ती व्यक्ती ऐकणारच नसेल आणि त्या व्यक्तीचे काही स्वतःचे जर व्ह्यूज असतील, काही मतं असतील आणि ते न बदलण्यासारखं असेल, तर त्यामध्ये वेळ न घालवता, काळजी न करता त्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं. हेडलबर्ग युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इथं काही लोकांच्या रक्त चाचण्या केल्या गेल्या आणि त्यामध्ये असं दिसून आलं की ज्या व्यक्ती सतत काळजी करणं, सतत भूतकाळाचा, भविष्याचा विचार करणं, तेव्हा ते असं झालं, या माणसाने माझ्यासोबत अशी वागणूक दिली मला, तेव्हा मला दुखावलं, माझ्याशी वाईट बोलला, किंवा पुढे काय होईल, आता पुढचं कसं होणार, हे सगळं होईल का नीट, हे सतत विचार करणाऱ्या आणि सतत काळजी करणाऱ्या व्यक्तींच्या पेशी निर्मितीमध्ये अडथळे येतात. आणि जी लोक स्ट्रेस फ्री, ठीक आहे, हे जे आहे सध्या वर्तमान त्याच्याकडे बघा, पुढे मागे जाण्यापेक्षा आत्ता जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि ज्या गोष्टी हाताबाहेर आहेत त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करा. त्याची काळजी करून काहीच होणार नाहीये. अशा व्यक्तींच्या जेव्हा चाचण्या बघितल्या तेव्हा त्यांच्या पेशी निर्मितीमध्ये काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यांचे सगळे जे रिझल्ट होते, सर्वोत्तम रिझल्ट त्यांना दिसून आले. तर हे त्यांनी आवर्जून इथं यामध्ये सांगितलं की ह्या सर्व लोकांमध्ये ही लोक हे सगळं एक रुटीन म्हणू शकतो किंवा हे त्यांच्या सवयी ह्या सगळ्या अशा होत्या. अजून एक म्हणजे की माइंडफुलनेस, आपण कुठल्या गोष्टीला कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो हेही तितकंच महत्वाचं आहे. जर समोरची व्यक्ती एखादी तुम्हाला वाईट बोलली आणि तुम्ही त्या बोलण्यावर लगेचच तुम्ही जर प्रतिक्रिया दिली, तर कदाचित असं होऊ शकतं की त्या प्रतिक्रियेचा त्रास त्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला जास्त होतो. कारण जेव्हा मनामध्ये भीती येते, राग येतो, तेव्हा तो पहिला आपल्या मनात येतो आणि मग तो बाहेर पडतो समोरच्यापर्यंत. त्यामुळे जेव्हा राग आला किंवा भीती वाटत असेल, तर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळा. त्यावेळी थोडंसं शांत राहून मग थोड्या वेळानंतर तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता. तर हे माइंडफुलनेस, हे जे आपण म्हणू शकतो की अवेअरनेस, की हे असं बोलणं झालंय हा आणि आता मला राग आलाय किंवा मला भीती वाटते, किमान हे जरी कळलं, हा जरी आपण एक अवेअरनेस ठेवला तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. की जास्त वेळ एका ठिकाणी बसायचं नाही, थोडंसं एक फेरफटका मारायचा, थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेत राहायचं, योग्य वेळेला झोपणं, उठणं, ह्या सगळ्या सवयी लहान लहान आहेत पण ह्याचे रिझल्ट खूप मोठे आहेत. आणि हे एका दिवसात होणारं नाहीये, ह्यासाठी वेळ नक्कीच लागेल. पण जेव्हा ह्याच्यातलं तुम्हाला परिणाम दिसेल तेव्हा मात्र तुमचं आयुष्य बदललेलं असेल. या सगळ्या व्यक्तींच्या ज्या मुलाखती इथं दिलेल्या आहेत त्या प्रत्येकामध्ये कुठेतरी हे साम्य आढळतं. त्यांच्याकडे एक जपानमध्ये एक लोगोथेरपी, एक थेरपीचा उल्लेख त्यांनी या पुस्तकामध्ये केलाय.
जी थेरपी आपल्याला आपल्या आयुष्याचा उद्देश काय आहे हे शोधायला मदत करते. आता जेव्हा एक उदाहरण त्यांनी त्याच्यात दिले की ही थेरपी कशी काम करते, की जेव्हा एखादी निराश झालेली व्यक्ती, ज्या व्यक्तीला अगदी आता जीवन संपवून टाकावंसं वाटते, ती जेव्हा त्या थेरपीसाठी येते तेव्हा त्या व्यक्तीला थोडासा उलटा प्रश्न विचारला जातो. त्याला विचारलं जातं की ठीक आहे, तुला इतकं जर निराशा आहे तर तू आत्महत्या का नाही करतेस? जेव्हा असा प्रश्न त्या व्यक्तीला विचारला जातो की का नाही करत, तू आत्महत्या करायची तर तू का नाही करतेस, ह्याची उत्तरं शोध. हा असा उलटा प्रश्न विचारल्यामुळं ती व्यक्तीला तो प्रश्न त्याला भाग पडतो की का करू नये, जीवन का संपवू नये, याची काय कारणं माझ्याजवळ आहेत. म्हणजे आपण ऐकलं असेल कदाचित, काउंट युअर ब्लेसिंग्स म्हणतात, की तुमच्याकडे जे आहे आयुष्य, तुमच्या आयुष्यामध्ये जे आहेत चांगल्या गोष्टी, त्याच्याकडे बघा, त्या लिहून काढा एका कागदावर की हे माझ्याकडे आहे सगळं. तर जसं ह्या व्यक्तीला पण सांगितलं जातं की तुझ्याकडे काय कारण आहे ती लिहून काढ. आणि नंतर त्याच्यातूनच त्याला कळतं की हे माझ्याकडे सगळं चांगलं आहे, यातून मी काहीतरी चांगलं करू शकतो. केस स्टडीजचं पण त्यांनी दिलेलं आहे की ह्या सगळ्या थेरपीचा त्यांच्या तिथल्या पेशंट्सना कसा फायदा झाला करण्यासाठी. ह्या सगळ्यांमध्ये अशी कुठली गोष्ट आहे का, जी गोष्ट करत असताना आपण तहान भूक सगळं हरवतो, वेळेचं पण भान राहत नाही, अगदी आनंदाने एका फ्लो मध्ये, एका प्रवाहामध्ये काम करत राहतो. असं काम करत असताना आपले विचार पण पूर्णपणे थांबलेले असतात. तर ह्याला म्हणतात की गोईंग विथ द फ्लो. अरे बापरे, संध्याकाळचे 5 वाजले, हे आपल्याला जाणवत सुद्धा नाही हा फरक, की कधी सकाळची संध्याकाळ झाली. तो जो फ्लो आहे, तो प्रवाह आहे, ते काम म्हणजे तुम्हाला तुमच्या इकिगायकडे घेऊन जाऊ शकतं. उदाहरणार्थ जर एखादे क्रिएटिव्ह प्रोफेशनल असतील, आता समजा इंटिरियर डिझायनर्स असतील किंवा कुणी काही एक मूर्ती तयार करते, मूर्तिकार असेल तो, त्यावेळी किंवा घर कोणीतरी पेंट करत असेल, पेंटिंग करत असू आपण घरामध्ये, ते आपण जर समजा Amazon, Flipkartवर बरेच जण विकतात, हँडीक्राफ्ट वस्तू असतील, ह्या सगळ्या जेव्हा बनवत असतो तो माणूस, तेव्हा तो इतका त्याच्यामध्ये गुंग झालेला असतो, त्याला कळत नाही, जेवणाचं भान राहत नाही, त्याला वेळ कसा जातो हे कळत नाही. ऑफिसमध्ये समजा एखादा प्रोजेक्ट तुम्हाला दिला आहे, त्याचा एक टाइमलाईन आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला ते संपवायचं, त्यावेळी जर तुम्हाला आनंद असेल त्या गोष्टीमध्ये किंवा नसेल तरी सुद्धा आपण त्या फ्लो मध्ये, टाइमलाईन दिलेली आहे म्हणून आपण त्या फ्लो मध्ये काम करत राहतो. ऍथलेट्स असतील, प्लेयर्स असतील, जे खेळामध्ये काम करतात, त्या सर्वांना सुद्धा ही एक स्टेज अनुभवायला येते. क्रिकेट खेळत असेल तर त्याला बॅट बॉल शिवाय दुसरं काही दिसत नाही. तो त्या खेळामध्ये त्याला कसा वेळ जातो, तो इतका गुंतून जातो की त्याला तहान भूक सगळं विसरून जातो तो व्यक्ती. गृहिणी असेल, ती स्वयंपाक करते, तिच्याकडे पाहुणे येणार, तिला माहिती हे पदार्थ मला बनवायचे, त्यावेळी सुद्धा असं होतं की आपण बऱ्याचदा बाकीच्या गोष्टी विसरून जातो की हा, ह्या पण मला गोष्टी आहेत, मला स्वतःला पण आवरायचंय हे झाल्यानंतर. ही गोष्ट पण ती विसरते, कारण हे सगळी कामं पडलेली असतात आणि ही कामं संपवायची आहेत आणि त्या प्रवाहामध्ये ती व्यक्ती जाते. तर हे ह्याच्यात सांगितले की तुम्ही जेव्हा त्या प्रवाहामध्ये असता तर तुम्ही कसं होतं की त्यावेळी तुम्ही सगळे विचार पण तुमचे थांबलेले असतात. आणि कदाचित जर तुम्हाला ती गोष्ट आवडत असेल आणि तुम्ही त्या प्रवाहात जात असाल ती गोष्ट करताना, तर ते तुमचं इकिगाय, म्हणजे असं एक प्रेरणादायी काम तुमचं असू शकतं, असं त्यांनी त्याच्यात सांगितलंय. एक महत्वाचा विषय यामध्ये सांगितला की मल्टीटास्किंग. आता तुम्हाला काय वाटतं की जेव्हा युट्यूब बघता बघता आपण पेपर वाचतोय, युट्यूब बघताना आपण भाजी निवडतोय, किंवा 2-3 कामं आपण एका वेळी करतोय, हे योग्य की वाईट, किंवा ह्याचा खरंच फायदा होतो की काय? म्हणजे हे मला माहित नव्हतं, जेव्हा हे मी वाचलं तेव्हा मला हे खरं तर कळलं की जेव्हा अशी 2-3 कामं आपण एकत्र करत असतो, आपल्याला असं वाटतं की आपला वेळ वाचेल आणि आपलं आपण म्हणजे वेळेमुळे आपण दुसरं काहीतरी करू, समजा ह्या कामाचा वेळ वाचला तर. पण खरं तर होतं काय की 2 कामांमध्ये आपण सतत असे ट्रान्झिट करत असतो. म्हणजे युट्यूब बघत असताना जर समजा अभ्यासातल्या नोट्स काढत असू तर तिथं लक्ष काय चाललंय युट्यूबवर, आणि परत खाली त्या नोट्स मध्ये बघायचं. ही दोन्ही कामं होत असल्यामुळं मेंदूला एका कामातून दुसरीकडे लगेचच यावं लागतं, त्याला इकडे उडी घ्यावी लागते, परत इकडे झालं की परत युट्यूब. ह्या 2 कामामुळं मेंदूची ऊर्जा जास्त खर्च होते. आणि रिसर्चनुसार त्यांनी सांगितलं की उलट ह्या कामामुळं असं मल्टीटास्किंग, म्हणजे एकापेक्षा जास्त काम करणं, ह्याच्यामुळं प्रोडक्टिव्हिटी कमी होते 60%.
आणि त्याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवर होतो, की जास्त ऊर्जा खर्च होते. तर म्हणून त्यांनी सांगितलं की शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही एका वेळी एकच काम करा. ते काम पूर्ण करा. भाजी निवडाचं काम झालं, मग तुम्ही जे काही दुसरं असेल, YouTube बघणं, टीव्ही बघणं, हे तुम्ही नंतर करा. तर त्यांनी याच्यात सांगितलं की आपला जो विचार आहे की अं, माझं हे झालं तर माझा वेळ वाचेल, किंवा पण उलट असं होतं की वेळ ठीक आहे, पण ऊर्जा जास्त खर्च होते आणि प्रोडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कमी होते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा हा प्रयोग त्यांनी केला. त्यात त्यांनी हे सांगितलं की मानवी मेंदू हा कॉम्प्युटरचा प्रोसेसर नाहीये. जसा कॉम्प्युटर प्रोसेसिंगमध्ये पॅरलल प्रोसेसिंग, एका वेळी भरपूर काम आपण डाउनलोड करतोय, युट्यूब व्हिडिओ बघतोय, वर्डची फाईल ओपन केली, तिथं टायपिंग चालू आहे, ही कामं आपण एका वेळेस करू शकतो, कारण कॉम्प्युटर प्रोसेसिंग प्रोसेसर बनलेला आहे तसा. तसा आपला मेंदू नाहीये, त्याला तेवढी क्षमता नाहीये. आणि मग त्यामुळे होतं काय की थकवा आल्यासारखं वाटतं. प्रत्येक 30 मिनिटानंतर, 1 तासानंतर थोडं तरी उठून एक 10-15 मिनिटाचा, कितीही काम असू दे, 10 ते 15 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मला आठवते बऱ्याचशा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ही गोष्ट आवर्जून सगळे करायचे, की एक एक तासानंतर बसून बसून जे पायाला असं आपल्याला ताण आल्यासारखं वाटतं, तर 1 तासानंतर तुम्ही उठून एक फेरफटका मारून येऊ शकता. पाणी आणायला गेलाय तर, म्हणजे मी माझ्या एका फ्रेंडचं उदाहरण सांगते की तिची जी पाण्याची बाटली होती ती अगदी एवढीशीच होती, आणि ते कारण त्याच्या मागचं ते होते की थोड्या थोड्या वेळाने उठून जाता येतं म्हणून. आणि मग असे बरेच जण असं करतात आज पण कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यानिमित्ताने का होईना आपण त्या कामाच्या फ्लोमध्ये असतो आणि आपल्या लक्षात येत नाही की आपण इतके वेळ झालं बसलोय. आपण हे पाणी पिण्याच्या उद्देशाने का होईना आपण जागेवरून उठतो आणि बाटली भरून येतो, आणि छोटी बॉटल असेल तर मग पुन्हा पुन्हा आपल्याला उठावं लागतं. तर ह्या गोष्टी आपण घरातही करू शकतो, समजा घरी असू तर, की थोड्या थोड्या वेळाने आपण एक फेरफटका मारून येऊ शकतो. मग ह्याच्यासाठी तुम्हाला जिमला जाताय, दिवस सकाळी जाऊन 2 तास जिममध्ये वेळ घालून आलोय, भरपूर व्यायाम केलाय, आणि घरी आल्यावर दिवसभर बसून राहतो एका ठिकाणी किंवा झोपलो, याला पण अर्थ नाहीये. तिथल्या पुढच्या भागामध्ये त्यांनी असं सांगितलं की जपानचे जे इंजिनियर्स आहेत टोयोटा कंपनीमध्ये, तिथे त्यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. तिथे एक स्क्रू बनतो, जर ज्या स्क्रू हाताने बनवला जातो, आणि त्या लोकांना, हे लोक टॅक्युमीज म्हणतात. अं, हे जे स्क्रू आहेत ते इररिप्लेसेबल आहेत, म्हणजे दुसरी कुठली गोष्ट त्या स्क्रूची जागा घेऊ शकत नाही. स्क्रू हरवला असेल किंवा काही त्याचं रिपेअरिंग करायची असेल, तर त्याच व्यक्तीकडून पुन्हा तसाच स्क्रू बनवावा लागतो, कारण तो हाताने बनवलेला आहे. त्यामुळं किती स्किलफुल, किती त्यांच्याकडे ते कसब असेल ह्या गोष्टीचं, की हा स्क्रू असा बनवायचा, अगदी त्याचं स्पेसिफिक मेजरमेंट हे कसं असेल, ह्याचं त्यांनी खूप छान उदाहरण ह्याच्यामध्ये दिलंय. 1980 मध्ये जेव्हा ऍपलचा को फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांनी तिथल्या सोनी फॅक्टरीला व्हिजिट केली होती, आणि तो इतका ह्या त्यांच्या स्किल्सनी, त्यांच्या साधेपणावर किंवा त्यांचे जे कष्ट आहेत त्याच्यावर हा इतका खुश झाला तिथल्या जपानच्या लोकांच्या, की किती सिम्प्लिसिटीने ही लोक कामं करतात, किती त्यांच्यामध्ये कसब आहे. आणि 2 फॅक्टर त्याला खूप आवडले, तर साधेपणा, सिम्प्लिसिटी, अँड अटेन्शन टू डिटेल्स, की छोट्या 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 गोष्टींचं पण व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून त्याचं अगदी मायन्यूट डिटेल्स त्या लोकांनी कॅप्चर केलेले. तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्या कंपनीमध्ये सुद्धा, त्यातल्या बरेचसे जे जपानी लोकांचे त्या फॅक्टरीत त्यांनी परत पुन्हा सुद्धा त्यांनी त्याला भेटी दिल्या, आणि तिथले बऱ्याचशा गोष्टी त्यांनी स्वतःच्या कंपनीमध्ये सुद्धा आत्मसात केल्या होत्या. स्वतःच्या एम्प्लॉईजला पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी तिथल्या सांगितल्या, आणि तशाच त्यांनी तिथे वापरल्या सुद्धा. त्यात सोपं म्हणजे की ध्यान, मेडिटेशन, की तुम्ही डोळे मिटून बसा. बरेचसे लोक ध्यान करायला घाबरतात, याचं कारण की ते म्हणतात की खूप विचार येतात, आम्ही कंट्रोलच नाही करू शकत त्या विचारांना. विचार येणारच, कारण तेच तर काम आहे आपल्या मनाचं, की सतत विचार बाहेर टाकणं, सतत विचार. तोंड जरी बंद असेल तर ते आतलं जे मनाचं तोंड आहे ना, हे सतत चालू आहे. इथं सतत संवाद चालू असतात डोक्यामध्ये. समोरच्या व्यक्तीशी जेव्हा आपण बोलतो, त्यांचं काहीतरी ऐकत असू, किंवा कुठे काही बघत असू, बोलत असू कुणाशी, तेव्हा सुद्धा आपल्या मनात विचार चालू असतात. ते कधीच थांबणार नाहीये. त्यांना थांबवण्यासाठीच, कमी करण्यासाठीच ध्यान उपयोगाला येतं. तर ह्याच्यात ध्यानाचं तर खूप सुंदर त्यांनी महत्व सांगितलं, की दिवसाला साधारण एक 50,000 ते 60,000 विचार आपण सरासरी आपल्या मनात येत असतील. किती मोठं वादळ आहे हे वादळ शांत करण्याचं काय उपाय आहे, तर तुम्ही रोज थोड्या वेळ 5-10 मिनिटं सुरुवात करा, आणि शांत बसा, डोळे बंद करून. विचार येत आहेत, येऊ देत. असा विचार आला की मला ह्याला मारून टाकावं असं वाटतंय, किंवा
ह्या माणसाला संपवावं, इतके पण वाईट विचार येतील. येऊ दे, तो एक विचार आहे, समोर येतोय जातो. पण त्याचा विचार करून करत बसे की असा का विचार आला, हे नाही. तो एक विचार येतो, हे तुमच्या भावना आहेत ज्या बाहेर पडतायत विचारांच्या रूपाने, तर ते येऊ देत आणि जाऊ देत. पण जितकं तुम्ही रोज थोडा वेळ त्या विचारांकडे लक्ष ठेवाल, तेव्हा हळूहळू हळू त्या विचारांची संख्या कमी होईल आणि विचार शून्यता येईल. शून्य विचार एखाद्या दिवशी तुम्हाला कळेल काही दिवसानंतर की खरोखर माझे विचार थांबलेत, कमी झालेत विचारांचं प्रमाण. आणि जेव्हा विचार शून्य होतात, सगळ्यात मोठा परिणाम होतो तो आपल्या शरीरावर. कारण शरीरातले बरेचसे रोग हे आपल्या विचारांनी, सगळेच रोग मी तर म्हणेन, सगळेच रोग ह्या विचारांमुळेच तयार होतात. त्यामुळं मेडिटेशनचं खूप छान महत्व यांनी सांगितलंय. ओगिमी नावाचं तिथं टोकियोपासून काही 3-4 तासावर एक गाव आहे, जिथं त्यांना एक स्त्री भेटली युकी नावाची. तिच्याबरोबर हे लोक तिथे एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेव्हा तिने खूप छान सांगितलं की फूड वोंट हेल्प टू लिव्ह लॉंगर. तुम्हाला अन्न जेवण सतत खात राहणं हे तुम्हाला दीर्घायुष्य देणार नाहीये. तर काय देणार आहे? तर एक छानसं हास्य आणि चांगल्या लोकांबरोबर घालवलेला वेळ किंवा आनंद घालवलेला वेळ. तिने हे सांगितलं, हे वाक्य त्यांना खूप आवडलं. तिची जी विचार आहेत हे दोघांना खूप आवडले. तिथल्या ओगिमी गावातल्या लोकांच्या त्यांनी मुलाखती सुद्धा घेतल्या नंतर, आणि तिथलं एक साधारण जीवन पद्धती त्यांनी पुढच्या एका धड्यामध्ये सांगितली की तिथं लोक एका फॅमिली प्रमाणे राहतात, कुटुंबाप्रमाणे. त्यांच्याकडे सुरुवातीला त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जरी समोरचा माणूस आपल्या ओळखीचा नसेल, तो जर आपल्या समोर आला तर त्या माणसाला भावाप्रमाणे वागणूक द्यायची. आपल्या घरातल्या कुटुंबातला सदस्य आहे असं त्याच्याशी वागायचं. अशी शिकवण तिथं दिलेली. खरं तर ओकिनावा हे जे बेट आहे तिथं वर्ल्ड वॉर 2 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. खूप लोक मेली तिथं. पण तरी सुद्धा त्या प्रत्येक लहान मुलाला सुद्धा ही शिकवण देतात की हा समोरचा तुझ्या कुटुंबातलाच माणूस आहे, इतकं प्रेम त्याला द्यायचं. आणि प्रत्येकाला त्यांनी तिथं एक काम दिलेलं आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की आपण ह्या समाजाचा भाग आहोत, आपलेपणा वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येक माणसाकडे तिथं त्यांनी काम दिलंय. छोटं काम असेल, तू हे इतकं छोटंसं काम आहे, हे तू करत जा रोज. त्या माणसाला वाटतं की मी पण ह्या समाजाचा भाग आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ही लोक तिथे खूप छान पद्धतीने फॉलो करतात. त्यांचा जे वाढदिवस आहेत, ते वाढदिवस सगळ्यांना बोलवतात, सगळ्यांमध्ये साजरे करतात. कुणाचाही वाढदिवस असेल. यामुळे होतं काय की एकमेकांना भेटल्यामुळं जी विचारांची देवाणघेवाण, गप्पा मारायला कोणीतरी आहे आपल्यासमोर, एकटेपणा जाणवत नाही. त्यानंतर तिथे म्हणजे देव जसे आहे, देव धर्म कुठला आहे ह्याबद्दल त्यांनी सांगितलं की चायनीज बुद्धिझम आहे, शॅमॅनिस्टिक आहे, अॅनिमिस्टिक आहे. प्राचीन परंपरा, प्रार्थना, रीतिरिवाज हे सगळं तिथं ते करतात आपल्याप्रमाणेच. हे बेट जे आहे खरं तर पूर्ण निसर्गाने समृद्ध आहे. आजूबाजूला सगळे डोंगर, हिरवीगार झाडं, खूपच समृद्ध असं ते बेट आहे. तिथं सगळ्या प्रकारची फळं, उगिमीमध्ये तर सगळ्यात जास्त सायट्रस जे फळ आहे, म्हणजे की जी आंबट फळ जसं की संत्र, मोसंबी, ही फळं त्या उगिमीमध्ये जास्त आहेत, जी अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर हे पण त्यांनी त्याचा उल्लेख केलाय. प्राचीन परंपरेमध्ये कसं सांगितलंय की आपला जसा आत्मा आहे तसं, म्हणजे माणसाचा जसा आत्मा आहे तसे हे बाकी पण आत्मे असतात. की स्पिरिट्स ऑफ ट्रीज, स्पिरिट्स ऑफ होम, घराचा पण एक, स्पिरिट्स ऑफ माउंटन्स, डोंगराचा एक आत्मा असा. तर ह्याचा त्यांच्याकडे हे मानतात त्यांच्याकडे. जसं की जर तुम्ही मॉझेस बद्दल ऐकलं असेल तर जसं मॉझेसला सतत तो डोंगरावरचा देव कॉल करायचा आणि म्हणायचं की तू त्यांना दिशा दाखव. आणि एकदा असं होतं की मोसेस ते ऐकून ऐकून असं वाटतं की जावं त्या डोंगरावर आणि बघावं कोण मला सारखं सांगतं. म्हणून मोसे जेव्हा डोंगर चढून गेले तेव्हा तिथं वर गेल्यानंतर त्यांना एक देव प्रकट झाला आणि त्यांनी सांगितलं की तू पुन्हा जा इजिप्तला आणि तिथले जे लोक आहेत त्यांची सुटका कर, त्यांना तुझी गरज आहे आणि तू लीड कर, तू त्यांना दिशा दाखव. आणि अशा पद्धतीने खरंच मोझेस पण पुन्हा इजिप्तला गेले आणि ते सगळं पुढचं एक इतिहास आपण ऐकलाय. तर ते पण आहे की जसं गॉड ऑफ माउंटन्स, जसं इथं स्पिरिट्स ऑफ माउंटन्स, फॉरेस्ट, या सगळ्यांचा त्यांच्याकडे ते मानतात. जसं आपल्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा करतो, तसंच तिथं पण पर्वतांचं पण खूप महत्व आहे. अजून एक म्हणजे त्यांच्याकडे पूर्वजांना, अँसेस्टर जे वर्शिप त्यांच्याकडे करतात, पूर्वजांची पण त्यांच्याकडे पूजा केली जाते.
तिथल्या मार्केटमध्ये काय काय ह्यांनी बघितलं तर ग्रीन व्हेजिटेबल्स हे असायचं विकायला. त्यानंतर ग्रीन टी पण खूप मोठ्या प्रमाणावर ही लोक घेतात. फ्रूट ज्यूस आणि झऱ्याचं पाणी, वाहत्या झऱ्याचं पाणी ही लोक लॉन्जिव्हिटी वॉटर म्हणून विकतात. याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठलंही जंक फूड त्यांच्या मार्केटमध्ये आढळलं नाही. ब्रेड, बटर किंवा बेकरी प्रोडक्ट हे असा प्रकार त्यांनी तिथं पाहिला नाही. तर जितकं तुम्हाला धरणी मातेपासून मिळते ताजं, अशा सगळ्या गोष्टी तिथल्या मार्केटमध्ये त्यांनी बघितल्या. काही लोकांच्या तिथं त्यांनी मुलाखती घेतल्या त्या ओगिमीमध्ये, त्या मार्केटमध्ये वगैरे. तर सगळ्यांनी एकच सांगितलं की आम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करत नाही. जे आहे ते आत्ता आहे, ह्या क्षणाला आहे आणि काळजी करत नाही. आणि लोकांमध्ये मिसळतो, खूप गप्पा मारतो आम्ही सगळ्यांमध्ये जाऊन. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्ट, अगदी लहान गोष्ट असेल ती पण आम्ही लगेच साजरी करतो. कुणाचं काही छोटंसं कारण असेल साजरं करायला, आनंद साजरा, तर आम्ही लगेच तो आनंद व्यक्त करतो, साजरा करतो. तुम्हाला असं ऐकलं असेल कदाचित की असं म्हणतात की जेव्हा तुम्ही खुश आनंदी होता तेव्हा तुम्ही ते साजरं करा. कारण ती एनर्जी तुम्ही अजून तशी एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करता. कारण कारण तुम्ही ब्रह्मांडामध्ये बाहेर काय टाकता मेसेज की मी खुश आहे, मी आनंदात आहे, असं म्हटल्यानंतर जेव्हा ते व्हायब्रेशन्स बाहेर जातात तेव्हा अजून त्याच प्रकारचे व्हायब्रेशन तुमच्याकडे येतात. ड्रेस खरेदी केला असेल नवीन, तुम्ही शर्ट खरेदी केला असेल तर तुम्ही खुश झालाय, तुम्ही त्याला थँक्यू म्हणता, असे व्हायब्रेशन्स बाहेर जातात. तुम्हाला अजून जास्त कपडे मिळतील असेच, कुठल्या ना कुठल्या रूपाने. म्हणून असं म्हणतात ना की ती एनर्जी जी बाहेर टाकताय ती तुमच्याकडे परत येते. त्यामुळे ही लोक, मला असं वाटतं की हे तसंच असणार आहे की छोट्या छोट्या गोष्टी पण ही लोक सेलिब्रेट करतात. त्याचं कारण ते असणार आहे की तुम्ही अजून आनंद अट्रॅक्ट करताय. त्यांच्या डाएटमध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की लोक खातात काय जास्त करून. इतकं दीर्घायुष्य की जिथं सरासरी पुरुषांचं 85 वर्ष आणि स्त्रियांना 87 वर्षांच्या आसपास ही लोक सरासरी जगतात. खरं तर वर्ल्ड वॉर 2 मध्ये असं सांगितलं तर खूप मोठ्या प्रमाणात तिथं जीवितहानी झाली, खूप नुकसान झालं. ही लोक ट्रेन वापरत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे रेल्वे नाहीये. लोक एकतर वॉक चालत जातात किंवा अगदी सायकल, ह्या दोनच ऑप्शन ती लोक वापरतात. कमी खाणं हे पण एक महत्वाचं आहे. 80% जेवण जेवणं, पोट भरगच्च परेपर्यंत नाही. रोज 10 ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं प्रमाण हे त्यांच्याकडे आहे. ह्यांचे जे डाएट आहे, जी आहार पद्धती, ही पूर्ण जगामध्ये त्याचं चर्चा होते. बरीच लोक ते त्यांचं बघून त्यांच्या त्यांच्या देशानुसार हे लोक फॉलो पण करतात ह्यांचे डाएट जे आहेत ते. एक प्रकार म्हणजे की खूप वैविध्य आहे खाण्यामध्ये. 206 प्रकारचे पदार्थ, मसाले, जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पण आहे तसंच. एका दिवसामध्ये ही लोक 18 प्रकारचे पदार्थ खातात. म्हणजे मला अगदी भारतीय संस्कृतीशी अगदी साम्य असं यांचं जाणवतं. आपल्याकडे पण खाण्यामध्ये खूप विविधता आहे. तर जंक फूड खात नाहीत, अजिबात नाही. जे काही धरतीपासून येतं, मातीतून उगवतं, त्याचा ही लोक जास्त वापर करतात. हाच फरक आहे. 5 वेळा दिवसातून ही लोक फळं खातात. 7 प्रकारची फळं वेगवेगळी अशा 5 वेळा खातात. आणि भाज्या सुद्धा, हिरव्या भाज्या आणि फळं ही दिवसातून 7 वेळा खातात. आणि दिवसातून 5 वेळा खातात आणि त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या फळांचा समावेश आहे. त्यांची जी प्लेट असते ना, इट्स लाईक अ रेनबो. प्रत्येक रंगाचं जे अन्न आहे, फळ आहे, भाजी आहे, ही प्रत्येक रंगाची त्यांच्या प्लेटमध्ये असते. म्हणून त्यांनी म्हणले की इटिंग अ रेनबो प्लेट. तर ती जी प्लेट आहे ती सगळ्या रंगांनी भरलेली. त्यांचा पांढरा भात हे त्यांच्याकडे रोज खातात. साखर ही क्वचित वापरली जाते. आणि एक त्यांच्याकडे असं म्हणतात की हरा हचिबू, म्हणजेच काय की ऑलमोस्ट फुल. जिथं वाटतं आपल्याला आता पोट भरत आलंय, बस अजून थोडी जागा आहे, म्हणजे अगदीच भरलेलं नाहीये पण भरत आलंय, अशा वेळी तिथं थांबायचं. हा त्यांचा एक कॉन्सेप्ट आहे. त्याला ते हरा हचिबू असं म्हणतात. 15 प्रकारची नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स ह्यांच्या खाण्यामध्ये आहेत. त्यातली मला जी काही वाटली ती मी सांगतेय, बाकी मला ती कळली नाही ती काय नेमकी. त्यातली काही म्हणजे टोफू, मिसो, टुना, गाजर, कारलं, लिंबू, कोबी, कांदा, रताळी एवढी. सायट्रस फ्रूटला पण महत्व, जसं मी म्हणलं, मोसंबी असेल, संत्र असेल, जे आंबट फळं आहेत ती दिवसातून एक तरी फळ ती लोक खातात. व्यायामामध्ये किती वेळ व्यायाम नाही तर थोडा जरी व्यायाम असेल पण तो रोज करणं महत्वाचं आहे. नियमित व्यायाम महत्वाचा आहे.
आहे की जितक्या वेळ तुम्ही बसून राहता, जितकं जास्त तुम्ही बसून राहता, तितकं मेटाबॉलिझमचा रेट जो आहे तो 90% घटतो. त्यामुळे ही लोक सतत ऍक्टिव्ह असतात. योगा तर त्यांच्याकडे व्यायाम कोणते करतात, तर योगा आहे, सूर्यनमस्कार आहे, रेडिओ टेसो म्हणून एक आहे प्रकार, ताई ची म्हणून एक प्रकार आहे जो मार्शल आर्ट्स मध्ये आहे, चायनीज मार्शल आर्ट्सचा प्रकार हा एक प्रकार आहे. नंतर ची कुंग म्हणून प्रकार आहे ज्यामध्ये 5 एलिमेंट्सचा वापर करतात. कशासाठी, तर जी आपली ऊर्जा आहे शरीरातली ती बॅलन्स संतुलित करण्यासाठी, जी तुमच्या ब्रेनला, मेंदूला आणि बाकीच्या अवयवांना मदत करते. कुठले 5 एलिमेंट्स आहेत, तर अर्थ, वॉटर, मेटल, वूड, फायर. म्हणजे पृथ्वी, पाणी, धातू, लाकूड आणि अग्नी. ह्या 5 एलिमेंटचं त्यांनी एक पद्धत त्याच्यात सांगितली, ती तुम्ही डिटेलमध्ये पुस्तकात वाचू शकता. इतकं सुंदर दिलं की यांनी हे जे सूर्यनमस्कारच्या प्रत्येक स्टेप्स त्याच्यात दिलेल्या आहेत. नंतर अजून जे प्रकार त्यांनी सांगितले, ताईची, हे जे मार्शल आर्ट्स आहेत, त्या प्रत्येकाची चित्र दिलेत पुस्तकामध्ये आणि अगदी डिटेलमध्ये त्याचं सगळं एक वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. आता त्यांनी काही ब्रीदिंग टेक्निक्स सांगितले ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तुम्ही आवाज, श्वास आणि एक प्रकारची शरीराची हालचाल, ह्या तिन्ही गोष्टीचं कोऑर्डिनेशन करून ती गोष्ट हा प्रकार तुम्ही करू शकता. हा आवाज काढताय, श्वास घेताय आणि जेव्हा तोंडाने हवा सोडता तेव्हा असा आवाज करता, तेव्हा आपल्या लिव्हरला त्याचा फायदा होतो. जसं की तुम्ही करून बघा, खरोखर तुम्हाला खालच्या साईडला तुम्हाला ते आवाजाचं जे प्रोनाऊन्स करतो आपण त्याचा फरक जाणवेल. या उलट जेव्हा तुम्ही असा जेव्हा आवाज काढता तेव्हा तुम्हाला लंग्स मध्ये त्याचा थोडासा फरक जाणवेल. हे वेगवेगळे 6 प्रकारचे हिलिंग साऊंड्स दिलेले आहेत त्या पुस्तकात. आता हे झालं सगळं की ती लोक कुठले कुठले टेक्निक्स फॉलो करतात, कुठल्या थेरपी आहेत त्यांच्याकडे, त्या लोकांचा आहार कसा आहे आणि ती लोक कशी स्वतःच्या आनंदाकडे जास्त लक्ष देतात. एखाद्या व्यक्तीला खरोखर त्याचं इकिगाय सापडलं, त्याचा आनंद कशात हे समजलं, ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरो आणि आनंदाची गोष्ट की त्याला त्याचा आनंद सापडला त्या व्यक्तीला. पण 9 ते 5 ची नोकरी न करता, व्यवसाय न करता, माझी आवड ज्या गोष्टीमध्ये आहे तेच मी करणार असं त्या व्यक्तीने ठरवलं. तो करतही असेल पण असं होऊ शकतं की काही दिवसानंतर त्याला त्याच्यात अपयश आलं. आता ह्या अपयशाने हे काम सोडायचं की म्हणजे अशी वेळ आली त्याला समजा की त्याच्यातून पैसा मिळत नाहीये आणि मग खूप मोठ्या प्रमाणात कर्ज असेल, आता पैसे कसं फेडायचे परत, ही वेळ त्याच्यावर आली. म्हणजेच काय झालं की आता त्याला हे कसं तो ह्या गोष्टीचा सामना करतोय हे महत्वाचं आहे, ज्याला रेझिलियन्स म्हणतात, की तुम्ही जो सेटबॅक, जो अपयश तुम्हाला आलेला आहे त्याला तुम्ही कसे सामोरे जाता, ही क्षमता किती तुमच्यात, तुम्ही ते सोडून देताय, गिव्हअप करताय की अजून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढताय. का, तर हा माझा आनंद आहे, जर मी दुसरं काही काम करायला गेलं तर मला गॅरंटी नाही की मला त्याच्यात यश मिळेल, पण ह्याच्यात जर मी अजून थोडे कष्ट घेतले तर मला नक्कीच ह्याच्यामध्ये यश यश मिळेल. हे त्याला माहिती, ह्याची खात्री त्याला. पण आता समोर जे तोंडावर जे पैशाचं आहे गोष्ट, ती कशी, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, असा जेव्हा प्रश्न त्या व्यक्तीला पडतो तेव्हा ती व्यक्ती काय करते, त्याची क्षमता, तो कुठल्या पद्धतीने ते हँडल करते, हा म्हणजे रिझिलियन्स. ह्याबद्दल ह्या शेवटच्या भागामध्ये लेखक बोलतो. कॉमन गोष्ट की त्यांच्यात ती खूप एक जिद्द आहे की काही झालं तरी मी हे सोडणार नाही, हे आवडीचं काम मी सोडणार नाही. मग त्यासाठी येणाऱ्या सगळ्या आव्हानांना ती अगदी शांततेने सामोरी जातात. कुठलंही मोठं आव्हान असू दे त्यासाठी ते शांततेने त्याचा विचार करतात. आणि ही जितकी क्षमता चांगली एखाद्या माणसामध्ये की जे सेटबॅक आहे, जे अपयश आहे ते आलेलं जर तुम्ही अगदी शांत पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढत असाल, ही जी क्षमता आहे ही ज्या माणसामध्ये चांगली आहे त्याची नक्कीच प्रगती मोठ्या प्रमाणावर होते. कारण त्याला माहिती आहे काही झालं तरी माझ्याकडे त्याच्यात सोल्युशन आहे, माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. त्यामुळे ती व्यक्ती त्याला घाबरत नाही. त्याच्यात सांगितलंय की असे टेक्निक्स तो वापरू शकतो वेगवेगळे, की काय करू शकतो, की आपण ह्या अपयशाला आपण कसे सामोरे जाऊ शकतो. फ्लेक्झिबिलिटी टू अडॉप्ट द चेंज. ह्याचं मला एक उदाहरण मला चांगलं आठवलं, म्हणजे की जेव्हा टीव्ही केबल्स होत्या आपल्याकडे पूर्वी, नंतर केबल्स गेले, डिश टीव्ही आले, डिश टीव्ही गेले, आता त्याचं स्मार्ट टीव्ही मध्ये रूपांतर झालंय. जो माणूस हा व्यवसाय करत असेल, केबल ज्याचा असेल, त्याने हा विचार नक्कीच करायला पाहिजे की फ्लेक्झिबिलिटी, की नवीन नवीन प्रगती, रोज काहीतरी नवीन निघतं. मग तो जर म्हटला नाही मी केबलच बसणार, मग त्याच्यामध्ये त्याचं नुकसान आहे. मग हा माणूस
नक्कीच विचार करेल की आता डिश टीव्हीचा जमाना आहे, आता स्मार्ट टीव्ही आले, त्यानुसार तो त्याचे प्रोडक्ट पण बदलत जाईल विकायचे. तर ही फ्लेक्झिबिलिटी असायला हवी, जेणेकरून जो येणारा बदल आहे त्याला आपण अगदी सहजपणे त्याला सामोरे जाऊ शकतो. हा पैसा असेल, हे जे काही आपण हे जे काही करतोय किंवा ही जी माणसं आहेत आजूबाजूला, हे सगळं एका क्षणी एक असा वेळ येईल की ज्यावेळी हे सगळे नसतील. हे आपल्या कायम लक्षात असलं पाहिजे. तिथं आपण निराश व्हायचं नाही आणि दुःख मानायचं नाही की हे सगळे सोडून जाणार किंवा हे शेवटपर्यंत आपल्यासोबत नसणार आहे. तर ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. त्यामुळे जितकं त्या आत्ताच्या क्षणाला त्यांच्याबरोबर चांगले दिवस घालवता येतील, चांगले आनंदाचे क्षण घालवता येतील, तितकं घालवा. कारण एक वेळ अशी येणार आहे जेव्हा ही लोकं आपल्यासोबत नसणार आहेत शेवटपर्यंत. मग जे आहे सध्या ते आपण कसं आनंदाने एकमेकांबरोबर वेळ घालवू शकू ह्याच्यावर आपण जास्त फोकस ठेवला पाहिजे. याला म्हणतात इची गो इची ई, असं त्यांच्यात म्हणतात. म्हणजे की जो वर्तमानातला क्षण आहे हा पुन्हा येणार नाही, त्यामुळे अगदी तसाच्या तसा. त्यामुळे तो तेव्हाचा तेव्हा एन्जॉय करा, त्याची मजा घ्या. जेव्हा ही लोक सगळे एकमेकांना भेटतात कुठल्या समारंभाच्या निमित्ताने, कुठल्या सणाच्या निमित्ताने, तेव्हा ही लोक अगदी कुठलीही काळजी न करता, विचार कसलाही पुढचा मागचा भूत भविष्याचा विचार न करता जे समोर चालू आहे त्याचा पुरेपूर आनंद घेतात आणि पूर्णपणे प्रयत्न करतात की वर्तमानात राहायचं, प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहायचं. आणि ह्याला हे इचिगो इची ई असं त्यांच्याकडे म्हणतात. जर चांगलं चालू आहे एखाद्याचं आणि जर उगाच येऊन त्याला चार गोष्टी चुकीच्या सांगत असतील तर अशा लोकांसोबत बोलणंही टाळा. गरज नाहीये. जर तुम्ही घरातल्या जर त्या व्यक्ती असतील तर एक तात्पुरतं जे काही संभाषण असेल ते करून त्यांच्याबरोबर वेळ घालवणं टाळा. जर तुम्हाला जर त्यांच्याबरोबर बसून काही प्रेरणा मिळत नसेल, चांगलं वाटत नसेल, तर त्यांच्याशी बोलायची गरज नाही. कारण इथं आपण आपलं नुकसान करून घेतोय आणि ह्यामुळे सगळंच घरातलं वातावरण, एनर्जीच बदलून जाते. तर हे सांगितलं की अशा गोष्टी तुम्ही टाळा, अशी लोक तुम्ही टाळा, त्यांच्याबरोबर जास्त बोलू नका. 2 जेवणांमध्ये उगाच स्नॅक्स खाणं टाळा. आठवड्यातून एकदाच गोड खा. कर्ज हळूहळू का होईना पण फेडा. ज्यात आनंद येत नाही अशा गोष्टी केवळ कराव्या लागतायत कुठल्या तरी कारणामुळं, जबरदस्ती, तर त्या करू नका. किंवा परंपरा चालीरीतीच्या नावाखाली त्याच्यातून तुम्हाला काही आनंद नाही मिळत आहे, पण हे घरात चालत आलंय असंच म्हणून तर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका. तर एकदा असा हा जेव्हा इकिगाय आपल्याला मिळतो, आपल्या आयुष्यातला खरा आनंद, समाधान आपल्याला मिळतं, तेव्हा आयुष्य पुरेपूर जगणं आणि खरं उत्साहाने जगणं काय असतं हे आपल्याला कळतं. तर त्यासाठी वेळ द्या. जर तुम्ही नोकरी करत असाल, पैसा कमवण्यासाठी नाईलाज आहे, घर चालवायचंय, तरी सुद्धा तुम्हाला जी गोष्ट आवडते ती दिवसातून थोडा वेळ का होईना तुम्ही करा. त्यातून असं होऊ शकतं की पुढे जाऊन खरोखर पैसा कमवायचा तुम्हाला चान्स मिळेल त्या गोष्टीतून. तर हे त्यांनी आवर्जून सांगितलंय, कारण हे इकिगाय हे जे आहे ते आपल्या आयुष्याला अर्थ देतं. शेवट या पुस्तकाचा त्यांनी 10 गोष्टी सांगितल्या जे आपण या पुस्तकातून टेक अवे म्हणू शकतो, एक समरी म्हणू शकतो की या पुस्तकाने आपल्याला ह्या ठळक काही गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या की पहिली म्हणजे स्टे. ह्या 10 गोष्टी कोणत्या आहेत? स्टे ऍक्टिव्ह, डोंट रिटायर. निवृत्ती हा प्रकार करू नका. निवृत्त झालोय कामातून नाही, तुम्ही सक्रिय राहा छोट्या छोट्या कामांमध्ये, पण सक्रिय राहा, एका ठिकाणी बसून राहू नका. टेक इट स्लो, हळूहळू करा कुठलंही काम, विचारपूर्वक करा, निर्णय घ्या. डोंट फिल युअर स्टमक, पोट भरेपर्यंत जेवू नका. सराउंड विथ गुड फ्रेंड्स, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. जी लोक उगाच काहीतरी कुणाबद्दल तरी सारख्या राजकीय गप्पा, जे युद्ध संदर्भात काही चालू असतील किंवा अजून ह्याच्या घरचं काय चालू आहे, त्याच्या घरी काय चालू आहे, हा कुठे गेला, हे जे बिनाकामाच्या ज्या गप्पा आहेत, अशा जे लोक सतत तेच तेच विषय काढतात आणि ज्यामुळे आपल्याला नैराश्य येतं, आपल्याला चांगलं वाटत नाही, या क्षणाला वाटतं की मला हे ऐकून चांगलं वाटत नाही, त्या लोकांना एकतर सांगा की हा विषय काढू नका किंवा त्या लोकांमध्ये बसणं टाळा. गेट इन शेप फॉर नेक्स्ट बर्थडे. आता हे असं सांगितलंय कारण शरीर हे असं आहे की जे इरिप्लेसेबल आहे. यातली कुठलीही गोष्ट खराब झाली तर ती आपण वैद्यकीय सेवा घेऊन आपण त्याचा बदल करू शकतो, पण ती तशीच्या तशी कधीच मिळत नाही आपल्याला. त्यामुळे किती शरीर महत्वाचं आहे. तर मग हे जे त्यांनी सांगितलं गेट इन शेप फॉर नेक्स्ट बर्थडे, म्हणजे की तुम्ही तुमच्या शरीराची खूप काळजी घ्या. कारण शरीर आहे म्हणून आपण आलो, आपण हे सगळं बघतोय, अनुभवतोय, हे आपल्या शरीरात. शरीर हे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे आपल्याला पृथ्वीवर म्हणजे इथं आपण आपला सगळा जो आनंद घेतो ह्या शरीराच्या माध्यमातून घेतोय. त्यामुळे शरीराची काळजी घ्या.
रिकनेक्ट विथ नेचर. तुम्ही निसर्गाशी जोडले जा. थोड्या वेळ, मी एका माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की थोड्या वेळ ऑफिसमधून आल्यानंतर मातीशी जोडले जा. म्हणजे चप्पल काढा आणि जाऊन अनवाणी मातीवर फिरा, गवतावर फिरा. हे खूप चांगलं ग्राउंडिंग टेक्निक आहे. आणि पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्या पाण्यात पाय बुडवून बसा थोड्या वेळ. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमची ऊर्जा संतुलन होतं. लिव्ह इन द मुमेंट. ह्या क्षणात जगा, वर्तमानात जगा. थँक्स म्हणजे तुम्ही आभार मानायला शिका. छोटी गोष्ट का असेना, पण त्यासाठी आभार माना. तुम्हाला एसी असल्यामुळे तुम्ही घरात बसू शकता एवढ्या उन्हाळ्यामध्ये. फॅन असल्यामुळे तुम्ही घरात बसू शकता. आभार माना मनातल्या मनात की बरं झालं की फॅनचा शोध लागला, एसीचा शोध लागला आणि मला हे मिळतीये, हे सगळं सेवा. त्यासाठी थँक्यू. तुमच्या देवाचे आभार माना, पण आभार मानायला शिका. फॉलो युअर इकिगाय. नाही सापडलं तर तेच तुम्हाला शोधायचंय. तुमचं जे आवडतं काम आहे, आनंद आहे, ते फॉलो करा. आणि जर ते तुम्हाला माहीत नसेल अजून, तर ते शोधा. तर अशा पद्धतीने हे जे पुस्तक आहे इकिगाय नावाचं, हे साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी मी वाचलं होतं. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या आयुष्यात उपयोगात आणते आणि त्याचा मला फायदा झालाय. म्हणूनच मी ह्याचा व्हिडिओ करायचा ठरवलं. कसं वाटलं हे तुम्हाला, हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.